मंत्री कल्पक. कपिल नावाचा एक ब्राह्मण होता, मोठा विद्वान आणि धार्मिक. त्याची बायको गरोदर असताना एकदा जैन साधूंचा मेळा त्याच्या घरी रात्रीला वस्तीला राहिला. साधूंचा जो आचार्यच होता, त्याच्याजवळ मध्यरात्रीपर्यंत कपिल धर्मचर्चा करत होता. आचार्यांची मधुरवाणी ऐकून तो सद्गदित झाला, तुष्ट झाला, त्यांचा तो भक्त झाला. सकाळी तो साधूंचा मेळा आला तसा निघून गेला आणि कपिलला मुलगा झाला. कपिलला मूल नव्हते, तेव्हा हा मुलगा पाहून त्याला अतिशय आनंद झाला. साधूंनी दिलेला प्रसादच वाटला त्याला तो. त्याने मुलाचे नाव कल्पक ठेवले. साधूंकडून ऐकलेला उपदेश कपिल आपल्या मुलाला जन्मापासून शिकवू लागला. विद्येचे प्रेम आणि निर्लोभीपणाचे महत्त्व पिता आपल्या मुलाला जन्मापासून शिकवू लागला. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट कपिलने मुलाच्या मनावर बिंबवली ती म्हणजे खरेपणाची, दिलेली वचनं पाळण्याची. लहानपणापासून कल्पक अतिशय बुद्धिमान होता. थोडक्यात संतोष मानणारा होता तो. विद्याभ्यासाचे त्याला शौक होता. सोबत्यांशी तो प्रेमळपणे वागे. कल्पक प्राण गेला तरी खोटे बोलणार नाही, कुणालाही दुखावणार नाही असा त्याचा लौकिक गावभर लवकरच झाला. पण कल्पक जसजसा मोठा होत गेला तसतसा आपण विद्येच्या प्रसारालाच वाहून द्यावे, लग्न करू नये असा विचार त्याच्या मनात बळावू लागला. पित्यावर जैन श्रमणांचा विरागी वृत्तीचे संस्कार झालेले होते, तेच मुलामध्ये जन्मताच उतरले. आईबापांना जरा वाईट वाटले तरी पण मुलाचा कल संसारापेक्षा अधिक उच्च असे, जे जे काही आहे त्याच्याकडे आहे हा विचार त्यांना सुखवी. त्यांनीही त्याला लग्नाचा आग्रह केला नाही. पुढे कल्पक मोठा विद्यावंत आचार्य झाला. पुष्कळसे बटू त्याच्याकडे अध्ययन करण्यासाठी येऊ लागले. काही त्यांच्या घरी राहू लागले. आपल्या शिष्यात कल्पक रमू लागला. पुढे आई वडील वारले. त्या घराचा आता नुसता आश्रम झाला होता. इष्टमित्र म्हणत, कल्पका, अरे आता आई वारली, पुरुष माणसे तुम्ही चुलीची काय निगा राखणार, रोज रोज बाहेरचे भिक्षेचे अन्न खाऊन किती दिवस काढणार, लग्न कर आणि बायको आण. आचार्याने लग्न करू नये असे कुठे आहे? पण एवढ्या बोलण्याला कल्पक भीक घालीत नसे. असे पाहिल्यावर काही पोक्त अपत्यांनी, ओळखीच्या गृहस्थांनी त्याला आपली मुलगी तुला देतो असे म्हटले. मित्रांनी कितीतरी रूपवान मुली व कुलीन मुलींची नावे सांगितली. एवढेच नाही तर आपल्या तरुण बहिणी मुली घेऊन विद्येच्या शंका विचारण्याच्या निमित्तानं कितीतरी लोक कल्पकाच्या घरी येऊ लागले. कुठून तरी याला स्त्रीच्या पाशात गुरफटवायलाच पाहिजे असा प्रयत्न चहूबाजूंनी झाला. पण मला लग्न करायचं नाही हे एकच त्याचे पालुपद होते. हा तेजस्वी ब्राह्मण शिष्यांबरोबर भिक्षा मागायला जाई तेव्हा लोक मोठ्या आदराने त्याला वागवीत. लोकांचा विश्वास व पूज्य भावना त्याने मिळवली होती. पण तो तसा जाताना दिसला की सारे म्हणत, सारे आहे, रूप आहे, गुण आहे, विद्या आहे, पण संसार नाही. याला तर बाकी काय करायचे? शिष्यांना काय याची सर येणार? याच्याबरोबर हे सारे जाणार. कपिलला कल्पक झाला तसा कल्पकला मुलगा झाला असता तर त्याच्या जीवनाचे सार्थक होते. हा उद्या संन्यासी होईल, विश्वाचे कल्याण करेल. पण रक्तातून उतरलेल्या भलेपणाचे जसे जगाचे कल्याण होते तसे कुठे फटीक राहून किंवा दुसऱ्याच्या पोरांना घसेफोड करून शिकवून होते. पण अशा बोलण्याकडे कल्पकाने कधी लक्ष दिले नाही. मित्रांना, नातेवाईकांना तो थट्टेने उडवून लावी, पण परक्यापुढे मुका होऊन बसे. एरवी कुणी बोलून लागले तर तो आपले कान जणू बहिरे करून घेई. हळूहळू कल्पक हा जन्मताच योगी आहे अशी समजूत लोकांची झाली आणि मग त्याच्या लग्नाबद्दलची लोकांची चर्चाही बंद झाली. एक पूज्य, पुण्यशील आचार्य म्हणून लहान थोर त्याला मानू लागले. नातेवाईकांना, मित्रांनाही त्याला वचक वाटू लागली. सारे दुरावले. कल्पकाला शिष्यांबाहेरचे जग राहिले नाही. आपल्या मनाजोगत्या कामात कल्पक अगदी रंगून गेला होता. विद्यादानाचे कार्य अविरत करीत होता. अविरत मायेची पाखरं शिष्यांवर घालीत होता. पण दैवगती कशी ती पहा. ज्यावेळी कल्पक उच्च विशुद्ध विद्यानंद भोगीत होता, संसारी वासनांपासून मुक्त झाला होता, लोकही त्याच्या लग्नाची गोष्ट अजिबात विसरून गेले होते. त्याच वेळी नेमकी एक दिवस त्या गावात एक बातमी उठली की कल्पक आचार्याचे लग्न ठरले आणि तेही कुणाशी तर दरिद्री रामभट्टाच्या जलोदर झालेल्या मुलीशी, कात्यायनीशी. आता लोकांचा या बातमीवर विश्वास कसा बसावा?
गावात अफवा उठल्या. आता फिरून नातेवाईक कल्पकाकडे गेले. त्यांनी त्याला विचारले, खरी आहे बातमी? एवढेच उत्तर कल्पकाने दिले. त्यावर अशा अपंग विद्रूप मुलीशी लग्न कशाला करता? दुसरी कुणी पाहू का? असे कित्येकांनी सुचवले. पण कल्पकाचा एकच जबाब आला, माझा शब्द गेला तो परत यायचा नाही. गावात हर्षभरीत रामभट्ट साऱ्यांना साखर वाटून ही बातमी सांगत होता. आमच्या कात्यायनीचे लग्न ठरले हो. त्याची बायकोही देवीला हळदी कुंकू वाहून आली. लग्नापेक्षा आज त्या घरात अधिक गडबड चालू होती. बिचाऱ्या कात्यायनीच्या मुखावर एकीकडे आईबापांना चिंतेतून मुक्त केल्याचे समाधान दिसत होते, तर दुसरीकडे कल्पकाची फसवणूक केल्याची टोचणी तिला बेचैन करत होती व पुढे आपले कसे होणार अशी ही चिंता तिला आतून पोखरत होती. कल्पकाची फसवणूक कशी झाली? कुठला डाव रामभट्टाने योजला आणि एवढा बुद्धिमान कल्पक त्याला बळी पडला? लग्नाच्या बाजारात अडते आईबाबा नेहमी भलेबुरे डाव टाकून मुली उजवतात आणि कुणी त्यांना वाईट म्हणत नाही. मुलींचे लग्न होणे ही गोष्ट एवढी मोठी असते की त्याच्यात फसवणुकीसारखी गोष्ट अगदी क्षुल्लक ठरते. ज्याचा शेवट गोड ते सारे गोड असा न्याय यावेळी व्यवहारात दिसून येतो. आणि रामभट्टाची कहाणी तर आणखीच और होती. मग काय, रामभट्ट आणि सावित्री हे जोडपे तसे सच्चिल, पण ब्राह्मणांची जात मूळची दरिद्री आणि मुलखाची भित्री. घरात पोरे, त्यात एक मुलगी वयात आलेली 14-15 वर्षाची आणि तीही अपंग. कात्यायनी एरवी गोरीपान, नाकी डोळी सुंदर, पण वयाच्या 7व्या वर्षी ती आजारी पडली आणि मग पोटाचा विकार बळावून तिला जलोदर झाला. दिवसेंदिवस तिचे पोट वाढू लागले. होता होता मोठ्या घागरी एवढे ते झाले. तिचे पाय त्या पोटाच्या भाराखाली खुरडे वाटू लागले. एवढेच नाही तर पोटाचा भार एवढा झाला की त्या बिचारीला चालतासुद्धा येईना. खुरडत ती चाले. तिच्या रूपाचे पार बेरूप होऊन गेले. कुणी हळहळत तर बरेचसे तिची कुचेष्टाही करत. आईबापांनी ऐपतीप्रमाणे खूप खर्च केला. वैद्यांनी हात टेकले आणि कात्यायनी घरातल्या घरातच व्याधिग्रस्त जिने कंठू लागली. खेळणे सवरणे ती विसरूनच गेली होती. बसून बसून गौर संसाराचे शिक्षण मात्र तिने चांगले घेतले, पण त्याचा काय उपयोग? कुणी तिच्याशी लग्न करायला तयार नव्हतं. पहिली बायको असलेले पुरुष, जुगारी अड्ड्यांवरचे नादार आणि ज्यांचे लग्न होणे मुश्किल आहे असे तरुण, बायका गमावलेले तिजवार एवढेच काय, पण घरात पोरवडा असलेले म्हातारे कुणी म्हणून कात्यायनीला करून घ्यायला तयार होईना. वेळेला आंधळ्या कुरूप मुलींची, वाईट चालीच्या मुलींचीही लग्न होतात, पण कात्यायनीला जलोदर झाला होता म्हणून तिच्याशी लग्न लावायला कोणीच मिळेना. त्यात मुलगी वाढत चालली आणि अपंग असल्याने लग्न होत नव्हते. तरी पण कुटाळ लोकांचा तेच बोलायला फावे. नदीच्या घाटावर बायका कुजबुजायच्या. ब्राह्मणाची 14-15 वर्षाची मुलगी लग्नाशिवाय राहायची म्हणजे कोण? भ्रष्टाकार. आणि लग्नच झाले नाही मुलीचे तर शास्त्रात आईबापांना चक्क नरकवास सांगितलेला. तेव्हा कुळाचे नाव बुडविणारी कात्यायनी घरीदारी नकोशी व्हावी यात नवल काय? आणि भरीला भर म्हणजे आता घरी सून आली होती. तिचा भाऊ महेश्वर भट्ट याचे प्रस्थ वाढू लागले होते. बापापेक्षा महेश्वर स्वतःला शहाणा समजू लागला होता. सासूपेक्षा सून रागिनी स्वतःला सुगरण समजत असे. कात्यायनी तर काय जणू नुसता मांसाचा गोळा. लग्न झाले नाही तेव्हा स्वयंपाकात तिचा वावर नसेच. धुण्या पाण्यालाही तिचा उपयोग नव्हता. ना केर पोतेरे की तिला करता येई. निवडण टिपण ती करी, पण तेही करणे तिला पोट खूपच मोठे आणि जड झाल्याने दिवसेंदिवस कठीण होऊ लागले होते. मग काय, रागिणीला आपल्या चुटचुटीतपणाचा असा गर्व होई की पुसू नये. प्रत्येक काम करताना कात्यायनीशी आपली तुलना करून ती सासूला आणि तिला घायाळ करण्याची एकही संधी फुकट दावडीनाशी झाली. पुढे मग कात्यायनी लोळागोळा होऊन त्यांच्याच उरावर पडणार होती. मग का रागिणीने तिची व तिच्या जन्मदात्रीची पर्वा बाळगावी? कष्ट उपसण्याचा मक्ता का तिने एकटीनेच घेतला होता? कात्यायनीसारखाच दुसरा एक गोळा त्यांनी बरा नाही घरात आणला. एक ना दोन मुलाचे आणि सुनेचे वर्तन बोचत असले
तरी ते व्यवहाराला धरूनच होते ना. गरिबांच्या संसारात हळवे राहून कसं निभवावा लागतो. सडलेला भाग कापून काढून रोजची भाजी ज्यांना खावी लागते त्यांना अडगळ झाल्याबद्दल ओलावा वाटणे किती दुरापास्त असते. आपल्या पोटच्या मुलांबद्दल वाटते तसे, पण दुसऱ्यांबद्दल तसे कसे वाटणार? साधा हिशोब होता हा. व्यवहारी रामभट्टाला हा व्यवहार आता जाचक होऊ लागला होता. वेळोवेळी खटके झाले तरीही देखील सून म्हणते त्यात बरेच तथ्य आहे असे त्याला वाटते. पण यातून तोड कशी काढायची विचार करून त्याचे डोके भ्रमू लागले. एक दिवस बायको मुळूमुळू रडू लागली आणि कात्यायनी, ती तर जणू काही दगडाची पुतळीच बनली होती. रोग वाढत होता, तिच्या वेदना वाढत होत्या, पण ती मरत नव्हती. मग काय करायचे? आणि एक दिवस सुनेने खडाक्याचे भांडण उकरून काढले. तेव्हा सावित्रीने नेहमीप्रमाणे हार खाल्ली आणि ती नवऱ्याकडे येऊन दुःख ओकू लागली. तेव्हा विजेसारखी एक कल्पना रामभट्टाच्या डोक्यात चमकून गेली. इतके दिवस हा विचार आपल्याला कसा सुचला नाही याचेच त्याला नवल वाटले. काहीतरी युक्ती करून कल्पकाला वचनात गुरफटवला पाहिजे. तोच एक असा आहे की ना शब्दाला आपला शब्द मोडेल ना दुसऱ्याचा. नाहीतर हिच्याशी लग्न करणार कोण? ते कसे काय? सावित्रीने विचारले. तुला काय करायचे आहे ऐकून? देवापुढे पैसा सुपारी ठेव आधी. भगवंतानेच युक्ती सुचविली. देवा, तुझी लीला अगाध आहे असे म्हणून रामभट्ट ओसरीवर आला. ऊन्हे कोलंडले होते. नदीवर जाण्याचा रस्ता रामभट्टाच्या दाराहून जात होता. संध्याकाळी नित्यनेमाने याच वेळी कल्पक शिष्यांना घेऊन मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यासाठी नदीवर जाऊन स्नान करीत असे. 12 मास त्याचा नेम कधी चुकला नव्हता. नेमकी वेळही आपल्या बेताला अनुकूल असलेली पाहून तर रामभट्ट आणखीच आनंदला होता. सगळे सुयोग कसे जुळून आले होते. रस्त्यावर उभा राहून तो हेरीत होता. कल्पक आणि त्याच्या शिष्यांचा मेळावा खूप अंतरावरून दिसू लागला. रामभट्ट घाईघाईने घरात गेला आणि कात्यायनीला उचलून आणून तिला त्याने घरातल्या आडात लोटले. पोट मोठे असल्याने ती एकदम बुडणार नाही हे त्याला माहीत होते. मग तो मोठ्याने टाहो फोडत ओरडू लागला. माझी मुलगी विहिरीत पडली, तिला कुणी बाहेर काढा हो, जो काढील त्याला ती देईल. रडत रडत ओरडणाऱ्या म्हाताऱ्याची ती दशा पाहून कल्पकाला दया आली. मुलगी विहिरीत पडली एवढेच त्याने ऐकले. पुढची रामभट्टाची बडबड त्याच्या कानात शिरलीच नाही. तीरासारखा कल्पक धावला आणि त्याने आडात उडी टाकून कात्यायनीला बाहेर काढले. मुलीला बाहेर काढून कल्पक जाऊ लागला तेव्हा रामभट्टाने त्याचा रस्ता अडवला. जातोस कुठे कल्पका? माझ्या मुलीशी तुला लग्न लावले पाहिजे. ते काय म्हणून? कल्पक म्हणाला. काय म्हणून काय विचारतोस? मुलीला काढायच्या वेळीच मी म्हटलं नव्हतं का की जो कोणी मुलीला बाहेर काढीन त्याला ती मी देईन म्हणून? सर्वांनी ऐकले आहे हे. आता खोटे बोलू नकोस. लोक नेहमी तू सत्यप्रिय आहेस म्हणून तुला वाखाणतात. आता काय करायचे ते? बाबा तुझे तूच पहा. रामभट्टाचे उद्गार त्याने पुकार केला तेव्हाच साऱ्यांनी ऐकले होते. ते खोटे कसे म्हणायचे? आज या ब्राह्मणाने आपली बुद्धी लढवून मला चकवले, माझे सत्व पणाला लावले. काय करावे असे मनात आणून लग्न करायची जरासुद्धा इच्छा नसतानाही कल्पकाने मी हिच्याशी लग्न लावीन असं कबूल केलं. रामभट्टाने मारलेली मिठी सोडवून त्या ओलेत्या थरथर कापणाऱ्या, खाली मान घालून मुक्याने अश्रू ढाळणाऱ्या मुलीकडे एकदा पाहिले. न पाहिलेसे करून कल्पक तिथून त्वरेने निघून गेला. सारे स्तब्ध झाले, दुःखित झाले. कपटाने फसवणूक करून रामभट्टाने कात्यायनीशी लग्न करण्याला कल्पकाला भाग पाडले. जलोदरामुळे जी भारभूत झाली होती, जिला जुगारी बिजवही तिजवर पत्करायला तयार नव्हते, ती आचार्य कल्पकाची पत्नी होणार होती. कात्यायनीला आनंद तर झाला, पण वडिलांनी कपटाचरणाने कल्पकाला फसवल्याने थोडीशी खंत तिला होती. खरा आनंद झाला तो रामभट्ट आणि सावित्री यांना. आईने कात्यायनीचे भाग्य मोठे म्हणून तिची दृष्ट काढली. प्रथमच रागीने आज वचकली होती. सासऱ्याने कपट केला, त्या कपटाचा तिटकारा येण्याऐवजी हा मनुष्य मनात आणील ते वाटेल ते करू शकतो असा धाक तिला बसला. त्या कात्यायनीला पोतेऱ्यापेक्षाही पोतेरे आपण समजत होतो. तीच गावातील सर्वात भाग्यशाली स्त्री झाली होती. उद्या कुठे ती आणि कुठे आपण हा विचार मनात येऊन त्यातच रागीने गुरफटून गेली होती.
आश्चर्याचा झटका कुणाला जोरात बसला असेल तर तो तिलाच. कात्यायनीचा गोळा घरातून हलला की मग रागिणीचा तोराही आपोआपच जाणार होता. मग तिला मुकाट्याने काम करावे लागणार होते. तेव्हा सासूरवाशीण म्हणून तिच्या आणि कात्यायनीच्या नशिबाची चाके नेहमी उलट गतीनेच का फिरायची होती? होय, तसेच नाही तर काय. आजपर्यंत कल्पकाचा लौकिक त्याच्या सदाचरणामुळे पांडित्यामुळे झाला होता. पण लग्न ठरले आणि त्याच्या दुसऱ्या एकेका गुणाची ओळख लोकांना पटू लागली. लग्न ठरल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कल्पकाचा बट्टू रामभट्टाच्या घरी आला. गुरुदेवांनी कात्यायनी देवींसाठी हे औषध दिले आहे. पथ्यही त्यांनी सांगितले आहे. दररोज प्रकृती कळली पाहिजे. हे ऐकून रामभट्टाच्या आश्चर्याला सुमार राहिला नाही. त्याच्या डोळ्यांत आसवे उभी राहिली. आवेगाच्या भरात त्या बट्टूलाच त्याने साष्टांग नमस्कार घातला. कृपा केली भगवंता, म्हणून तो उठला आणि देवघरात जाऊन स्वतःच्या तोंडात मारून घेत म्हणाला, देवा, मला पाप्याला क्षमा कर. मी मुलीचा बाप, लाचार होतो. कल्पकाचे भले कर. त्याच्या ब्रह्मचर्य व्रताचा भंग केल्याबद्दल मला नरकात घाल. पण त्याला पापपुण्य लाभू दे, भाग्य लाभू दे. कात्यायनीचे लग्न ठरले. मी आता संसारात राहणार नाही. संन्यास घेईन. जे माझ्यामुळे कल्पकाला सोडावे लागले ते मी करीन. मी आसक्ती सोडीन. राग, लोभ सारे सोडीन. देवाचे काम म्हणून जे काही करायचे ते करीन. दयेचा मंत्र कल्पकाने आपल्या आचरणाने मला दिला. तो संदेश मी गावोगावी पोचवीन. कपटाचे पाप धुवून टाकीन. असा विचार करून त्याच रात्री रामभट्ट घरातून निघून गेले. फिरून काही ते घरी परतले नाहीत. नित्यनेमाने औषध मिळाल्याने आणि जीवाचे दरवाजे उघडल्याने, मनाला हुरूप आल्याने कात्यायनीची प्रकृती भराभर सुधरू लागली. महिन्याच्या आतच ती हिंडू फिरू लागली. पोट झडले, उंची वाढीस लागली, छाती भरदार दिसू लागली, तोंडावरची निस्तेजता गेली. वेडव शिळेवर छिन्नचा एक टोला पडला की हळूहळू सुंदर मूर्ती आकारायला येते. तसेच कात्यायनीचे झाले. वर्षभरात संपूर्ण कायापालट होऊन 16 वर्षांच्या तारुण्याने मुसमुसलेल्या कात्यायनीने विवाहानंतर अत्यंत भक्तीने पतीच्या घरात पदार्पण केले. आणि मग आपला पती केवळ वैदिक ब्राह्मण नाही, वैद्य नाही, तर संगीत, चित्रकला वगैरे सर्व कलांनी विभूषित असा मोठा कलाधर आहे हे तिला कळाले. सौंदर्याचा, सत्याचा आणि ज्ञानाचा परम उपासक असा पती तिला दैवगतीने मिळाला होता. पांडित्य आणि कलारसिकता क्वचितच एकत्र दिसते आणि कल्पकात तर हे सारे गुण एकवटले होते. कात्यायनी सुखी झाली. ही घटना घडली त्यावेळी पाटलीपुत्रावर नंद राजा राज्य करत होता. मगधाचे 9 नंद राजे झाले. त्यापैकी हा पहिला. याचाच मुळे त्या वंशाला नंदवंश असं नाव पडलं. हा नंद काही राजकुळात जन्मलेला नव्हता. हा एक न्हाव्याचा मुलगा. जन्मताच तो हुशार आणि सद्गुणी असा होता. विद्या शिकवण्याची त्याला हौस. त्याच्या हातावरची राजलक्षणे गुरुने पाहिली आणि त्याला हौसेने विद्या शिकवून आपली मुलगीही दिली. त्याच सुमारास पाटलीपुत्राचा राजा उदयी याचा खून झाला. अवंतीच्या राजाने आणि उदयीचे हाडवैर होते. युद्धात अवंतीश्वराला उदयीने ठार केले आणि त्या राज्यावर आपल्या एका सेवकाला बसवले. अवंतीचा राजपुत्र पळून गेला. वेषांतर करून भटकत तो पाटलीपुत्राला आला आणि उदयीला मारण्याची संधी पाहू लागला. उदयी जैन धर्माचा होता. जैन साधू केव्हाही कसेही राजाजवळ जाऊ शकत. इतरांना जसे करता येत नसे ते पाहून अवंतीच्या राजकुमाराने एका जैन साधूकडून दीक्षा घेतली आणि यती होऊन तो गुरुची सेवा करू लागला. हा यती म्हणजे वेषांतर केलेला उदयीचा शत्रू आहे. ही गोष्ट साधूला काय माहीत. राजकुमाराचे गोड बोलणे, सभ्यता, त्याची बुद्धिमत्ता, निष्ठा पाहून तो खुश झाला. त्याचा तो पट्टशिष्य बनला. जिथे साधू तिथे राजकुमार असायचा ते ठरलेलंच. एकदा उपवासाच्या दिवशी जैन आचार्य आपल्या शिष्याला घेऊन राजाकडे गेला. अर्धा प्रहर होईपर्यंत तिघांच्या धर्मावर गोष्टी चालू होत्या. आचार्यांनी राजाला प्रवचन दिले. प्रवचन संपले आणि तिघेही तिथेच आडवे झाले.
उदाई आणि आचार्य गाढ झोपले. राजकुमाराने लपवून आणलेले शस्त्र काढले आणि राजाचा गळा कापून तो शांत मुद्रेने राजवाड्याबाहेर पडला. जैन श्रमण असल्यामुळे कुणी त्याला अडवले नाही. राजाच्या अस्फुट किंकाळीने आचार्य उठले. तोपर्यंत राजाचा प्राण निघून गेला होता. आपल्या शिष्यांचे ते अघोर कर्म पाहून आचार्यांना वाटले की सकाळी आपल्यालाच खुनी म्हणून पकडतील. बेआबरूच्या भीतीने त्यांनी तो सुरा स्वतःच्या छातीत खुपसून घेतला. हेतू हा की लोकांना वाटावे की राजा आणि आचार्य यांना दोघांनाही एकानेच मारले असावे. उदाई निपुत्रिक होता. त्याच्या शवाचे दहन झाल्यावर गादीवर कुणाला बसवावे याचा निर्णय घेण्यासाठी छत्र चामर वगैरे राजभूषणे घातलेली हत्तीन गावात सोडली. हत्तीने नंदाच्या गळ्यात माळ घालून त्याला पाठीवर बसवले. पहिल्यांदा लोकांना इतका हलक्या कुळातला माणूस राजा झाला हे आवडले नाही. शिपायांनी बंड केला, पण लवकरच नंदा अक्कल हुशारीने परिस्थिती आटोक्यात आणली. आपल्याकडे गुणी माणसांचा संग्रह असावा म्हणून नंद राजा दक्षच असे. कल्पक हा पंडित आहे, बुद्धिमान आहे आणि चारित्र्यवान आहे असे बरेच दिवस तो ऐकत होता. राजाचे वय होत चालले होते. अमात्यही वयस्कर झाला होता. राजाने शत्रू उचल करू पाहत होते. अशा वेळी कल्पकासारखा सर्व शास्त्रे जाणणारा धीरगंभीर मंत्री लाभला तर राजाची भरभराट होईल असे नंदाला वाटले. कल्पकाला त्याने सन्मानपूर्वक आमंत्रण पाठवून आपण मंत्री व्हा अशी विनंती केली. पण कल्पक म्हणाला, महाराज, गोळाभर अन्न आणि अंगावर कपडा असला की माझे भागते. याहून मोठा लाभ मला मुळीच नको. त्यांना धार्मिकतेने दिवस काढायची इच्छा आहे. त्यांना मंत्रिपद मानवणार नाही. मला ते नको. कल्पकाचा शब्द म्हणजे शब्द. त्याने म्हटले ते ब्रह्मवाक्य हे नंदाला माहीत होते. कशाचा परिणाम कल्पकावर होणार नाही हे त्याने जाणले. कल्पकाची पूर्वकथा नंदाला माहीत होती. आपणही एखादे कपट नाटक केल्याशिवाय कल्पक आपले अमात्य होणार नाही हे तो ओळखून होता. काही करून कल्पकाला मंत्री करायचेच असा निश्चय नंदाने केला आणि कल्पकाच्या वागण्यात कुठे छिद्र सापडते आणि ते केव्हा आपल्या ताब्यात घेतो असे त्याला झाले. कल्पकाच्या घरातली बारीक सारीक बातमी काढून आणण्याकरता त्याने कुशल हेर नेमले आणि लवकरच तशी संधी चालून आली. कल्पकाचा स्वभाव फार निरीच्छ होता. अगदी साधे निर्मळ आयुष्य होते त्याचे. घरात नेमकी 4 भांडी-कुंडी असायची. कात्यायनीही दरिद्री नारायणाचा तो संसार अत्यंत टिपटापटीप व समाधानाने करी. कल्पकाचे शिष्य अनेक. कुणी दक्षिणा म्हणून वस्त्र आणीत, कुणी धान्य, कुणी पैसा, कुणी दागिनेही देत. पण ह्या वस्तू आल्या रे आल्या की कल्पकाला वाटून टाकायची घाई होई. कात्यायनीच्या लग्नातली 2 अतिसुंदर रेशमी लुगडी आणि कल्पकाचे तेव्हाचे 2 कपडे, एवढीच काय ती उंची वस्त्राभरणे त्याच्याकडे असत. कुठे समारंभाला जायचे तर ती नेसून दोघे जात. कात्यायनी त्या वस्त्रांना जीवापाड जपत असे. कधीतरी अडीअडचणीला कल्पकाचे कपडे धोब्याकडे धुवायला जात. हा धोबी राजघराण्याचे कपडे धुत असे. पण असे प्रसंग फार विरळ असत. कौमुदी महोत्सव जवळ आला होता. कात्यायनी म्हणाली, माझी 2 लुगडी आहेत. ती रत्नांच्या मोलाची, नेसून अगदी सुरळी आहेत. कौमुदी महोत्सवाला जाताना तीच नेसून जावे लागेल. राजाचा धोबी उंची वस्त्रे नेहमीच चांगली धुतो. तेव्हा घरी न धुता किंवा दुसऱ्या कुणा धोब्याला न देता मला वाटते त्याच्याकडे ती धुवायला टाकली तर तो जाऊन जपून धुवील. आणि त्याचे घरही शेजारीच आहे. अगं, आता कौमुदी महोत्सव अगदी जवळ आलेला. राजाच्या घरचेच केवढे कपडे असेल त्याच्याकडे. शिवाय तो राजाचा धोबी. हा उत्सवाचा मोका साधून एक तर तो जास्ती पैसे घेईल, त्याचे कपडे वेळेवर धुवून देईल, नाहीतर जास्त मोल सहज कुणी दिले तर हे विकूनही मोकळा होईल, भाड्यानेही देईल. मला वाटते की कपडे यावेळी त्याला दिले तर आपल्याला ते परत मिळायचे नाही. पण कात्यायनीला ते पटेना. पूर्वीचा अनुभव काही तसा नव्हता. नवऱ्याचे कपडे तो अदबीने स्वच्छ धुवून आणि हे तिने पाहिले होते. लग्नानंतरचा हा पहिला महोत्सव आणि तोही
तिची व्याधीतून मुक्तता झाल्यानंतरचा. ती गावभर हिंडणारी होती, मोठ्या दिमाखाने मिरवणार होती. मग भरजरी लुगड्यांशिवाय कसे जायचे? नवी लुगडी पुष्कळ द्यावी हा लोभ तिलाही नव्हता, पण आहे ती नीट जपून वापरून त्याचा मनमुराद उपभोग घेण्याची आवड मात्र तिच्यात होती. आणि म्हणूनच नवऱ्याने मोडता घातला तरी तिने त्याच्याशी याबद्दल हट्ट धरला. गोष्ट क्षुल्लक होती. कल्पकाला बायकोचे मन मोडवेना. बायका, मुले आणि राजा यांचा हट्ट नेहमी वरचढ ठरलेला. राजाच्या हट्टाला मी धाब्यावर बसवलं, पण तू मात्र त्याच्याही पेक्षा वरचढ ठरलीस, असे हसत हसत म्हणून कल्पकाने मोठ्या प्रेमाने लुगड्याचे ते बोचके उचलले व स्वतःच धोब्याकडे नेऊन दिले. शिष्याकरवी पोहोचवले तर न जाणो धोबी कानडोळा करील असे त्याला वाटले. धोब्याला कपडे नीट धुवायला व वेळेवर परत करायला बजावून सांगून कल्पक घरी परतला, पण ते कपडे परत घरी यायचे नव्हते. राजाला कल्पकाच्या घरचे कपडे धोब्याकडे गेल्याची बातमी ताबडतोब मिळाली. त्याने धोब्याला बोलावून विचारले, कल्पकाचे कपडे तुझ्याकडेच धुवायला येतात का? हो, सध्या आले आहेत. मग असे कर की काही झाले तरी ते परत करू नकोस, माझा हुकूम आहे. बरं, म्हणून धोबी निघून गेला. आणि अखेर कल्पकाची भीती खरी ठरली. कपडे परत आलेच नाहीत. कौमुदी उत्सव आला आणि गेला. कपडे केव्हा देतोस हे कल्पकाचे पालुपद आणि उद्या देतो हे धोब्याचे पालुपद ठरलेले. कात्यायनीला बिचारीला 2च चांगली लुगडे होती, तीही गेली. साधेच लुगडे नेसून ती उत्सवाला गेली. कल्पकालाही वाईट वाटलं. टोचून बोलण्याचा त्याचा स्वभाव नव्हता, तरी पण नवऱ्याने ऐकले नाही ही गोष्ट कात्यायनीच्या मनाला लागली आणि आपला बोज धोब्यापाशी यत्किंचितही नाही ही गोष्ट कल्पकाच्या मनाला लागली. कात्यायनी विसरली तरी ती गोष्ट कल्पकाच्या मनातून जाईना. वेळोवेळी तो धोब्याला निरोप पाठवे. धोबी बिचारा कपडे परत कसे करणार? दुसरा कौमुदीमोत्सव आला आणि गेला. कल्पकाचे खेटे वाढू लागले. त्यात जरतारी वस्त्रांशिवाय काही त्याला सुचेना. शांत प्रकृतीचा कल्पक एवढी गोष्ट निघाली की चिडू लागला. धोब्याला धमक्या देऊ लागला. ते धोब्याच्या अंगवळणी पडले व पण तिसरा कौमुदी उत्सव आला आणि कल्पकाच्या संयमाचा बांध फुटला. उत्सवाआधी वस्त्रे आली नाहीत तर तुझ्या रक्ताने रंगवून मी ती घेऊन येईन, अशी धमकी त्याने धोब्याला दिली. आणि जेव्हा उत्सवाची वेळ टळली तेव्हा खरोखरच तो सुरा घेऊन धोब्याच्या घरात घुसला. ओरडला, कुठे आहेस तू? ये, तुझ्या पोटात सुरा खुपसून माझी वस्त्रे रंगवतो. धोब्याची बायको घाबरली आणि म्हणाली, अहो, देऊन टाका ती लुगडी. राजाने सांगितले पण तुमच्या प्राणावर बेतले, असे म्हणून ती घरातून ती लुगडी घेऊन येते तोवर कल्पकाचा सुरा धोब्याच्या पोटात घुसून रक्ताची चिळकांडी बाहेर फुटली. वस्त्रे खरोखरीच रक्तात बुडाली आणि कल्पकाची धुंदी उतरली. धोब्याची बायको ओरडत ओरडत अंगणात नाचू लागली. कल्पकाचे डोके फिरू लागले. अरे, हा सारा राजाचा मला जिंकण्यासाठी टाकलेला फास. शिपाई पकडतील त्याच्या आधी आपणच कबूल करावे आणि प्रायश्चित्त भोगावे हे बरे, असे म्हणून तो तडक धावत राजवाड्यात गेला. अंगावर रक्ताचे शिंतोडे उडले होते. लुगड्याच्या घड्या हातातच होत्या. त्याला कुणी अडवले नाही. उलट राजाने स्वतः सामोरा येऊन त्याचे स्वागत केले व का आला म्हणून विचारले. कल्पकाने वस्त्रे दाखवली आणि गुन्हा कबूल केला. राजा हसू लागला. कल्पकाची अब्रू आता त्याच्या हाती होती. कल्पक त्याच्या तावडीत पूर्णपणे सापडला होता. त्याचा डाव सफल झाला. तुम्हाला या गुन्ह्याबद्दल हीच शिक्षा की आमचे मंत्रिपद घेऊन जबाबदारीच्या यातनेतून स्वतः भोगून आमची चिंता दूर करावी, असे राजाने फर्माविले. आणि लगेच अमात्यांची वस्त्रे देऊन राजाने गावभर त्याच्या नावे द्वाही फिरवण्यास सांगितले. कल्पक मंत्री झाला. धोब्याची बायको फिर्याद घेऊन आली, पण पैसे देऊन राजाने तिची बोलवण केली. सारे धोबी मुकाट्याने निघून गेले. आपले छात्रालय बंद करताना कल्पकाच्या डोळ्यांतून घळाघळा आसवे उगळली. विद्याव्यासंग थांबला. विद्यादान बंद झाले. कुटील राजनीतीच्या चक्रात तो सापडला होता. प्रजा जितकी आनंदित झाली तितका कल्पक दुःखी झाला. पण स्वतःच्या उतावळेपणाचे प्रायश्चित्त असेच जन्मभर त्याला घ्यायचे होते.
राज्यकारभारात पडण्याची अजिबात इच्छा नसूनही कल्पकाला सजा म्हणून ते काम पत्करावे लागले. त्याचा न्यायी दयामय कारभार पाहून राजा खुश झाला. प्रजा सुखी झाली. राजाची भरभराट झाली. परराज्यातल्या मंत्र्यांशी संधाने बांधून त्याने सर्वत्र आपला दरारा बसवला. राज्यातली संपत्ती वाढली. राजधानीचे ऐश्वर्य अगणित पटीने वाढले. अशी अनेक वर्षे गेली. पण एक अंतःकरण मात्र दुःखाने संतापाने जळत होते. नंदराजाचा पूर्वीचा प्रधान वर्षानुवर्ष कल्पकाचा सूड घेऊन आपली गादी परत कशी मिळवावी याची वाट पाहत होता. कल्पकाच्या घरची एक दासी त्याने पैसे देऊन मथवली. दररोज कोण काय म्हणतं, कोण काय करतं, कुणी कुठे जातं, सारे काही दासी त्याला सांगत असे. आणि एक दिवस श्रीवर्धन अमात्याला हवी असलेली संधी चालून आली. कल्पकाने मुलाचे लग्न करायचे ठरवले होते. मोठा उत्सव व्हायचा होता. देशोदेशींचे मोठे लोक यायचे होते. नंदराजाला बोलावून त्याला मोठा नजराणा द्यावा म्हणून राजे लोकांना प्रिय असलेली नाना तऱ्हेची मौल्यवान शस्त्रे, आयुधे कल्पकाने पुष्कळशी गोळा केली. एक सुंदर छत्र व रत्नजडित मुकुट त्याने बनवले. हा नजराणा आयत्या वेळी दाखवून राजाला चकित करण्याचा त्याचा बेत असल्यामुळे ही सर्व तयारी त्याने गुपचूप चालवली. तळघळात शस्त्रांचा साठा त्याने ठेवला. दासीकडून हे समजता श्रीवर्धनाचा आनंद गगनात मावेना. तो ताबडतोब नंदराजाकडे गेला आणि म्हणाला, महाराज, दासाला क्षमा असावी. आपण दूर केले तरी सेवकाला महाराजांच्या हिताशिवाय दुसरे काही दिसत नाही. कल्पक आपल्या मर्जीतला. त्याने आपल्याला मुलाच्या लग्नाला बोलावून मारायचा घाट घातला आहे. आपल्या मागून मुलाला अभिषेक करण्याचा त्याचा विचार आहे. याला पुरावा महाराजांनी खात्री करून घ्यावी. मी खोटे कशाला सांगू? कल्पकाच्या घरात शस्त्रांचा गुप्त साठा, मुकुट आणि छत्र मिळालं नाही तर सांगाल ती सजा मी भोगीन. ऐका, हे खरं नाही झालं तर शिरच्छेद करीन, पण खरं झालं तर मात्र महाराजांनी सेवकाला विसरू नये. एवढ्या संवादानंतर राजाने दूत पाठवून कल्पकाच्या घराची झडती घेतली. हव्या होत्या त्या वस्तू सापडल्या. नंदराजाविरुद्ध कल्पक बंड पुकारणार आहे ही बातमी हा म्हणत गावात फैलावली. कल्पकाने जीव तोडून खरं सांगितलं, पण आता राजा हे ऐकून घ्यायला तयार होईना. श्रीवर्धनाचे म्हणणे त्याच्या कानात घुमत राहिले. ताबडतोब राजाने कल्पक व त्याचे मुलगे यांना एका अंधाऱ्या कोरड्या विहिरीत लोटून देऊन वर झाकण घालण्याचा हुकूम दिला. रोज एका माणसाला जेमतेम पुरेल असा निकृष्ट भाताचा घासभर पिंड आणि एका मातीच्या भांड्यातून पाणी दोरीने वरून सोडीत. हे पाहून कल्पकाचे मुलगे म्हणाले, बाबा, हे अन्न एवढेसे, एकाचेही पोट भरायची मुश्किल. हा गोळा तुम्ही खा. तुम्ही जगलात तर श्रीवर्धनाचा सूड घ्या. आज ना उद्या राजाला तुमची योग्यता कळण्याशिवाय राहणार नाही. तुमचे काम दुसऱ्याला कुणाला झेपायचे नाही. अन्न वाटून घेतले तर सारेच मरू, तर तुम्हीच हे अन्न खा, म्हणून तुमचे तरी प्राण वाचण्याचा संभव आहे, तोही फार थोडा. कारण हे खाऊन तरी किती दिवस तुम्ही वाचणार? तर तुम्ही हा भात खा. आम्ही दोघे अन्नाला स्पर्शही करणार नाही. आजवर आम्ही तुमचे ऐकले, आज आमचे तुम्ही ऐका. मुलांचे हे मायेचे बोलणे ऐकून कल्पक ढसाढसा रडला. 2 दिवस अन्नाला त्याने स्पर्शही केला नाही. पण मुलांनी पणच मोडला. तेव्हा तो हे अन्न खाऊ लागला. मुलगे उपासाने लवकरच मेले. त्यांची प्रेते बाजूला सडत होती. डोळ्यात प्राण आलेला कल्पक मुलांची इच्छा हेच आता आपले कर्तव्य असे समजून अन्नाच्या आधाराने दिवस कंठत होता. आपण खाऊनही फार दिवस वाचत नाही हे त्याला कळून चुकले. मुले गेली, आपणही त्याच वाटेने जाणार असे म्हणून ईश्वरचिंतन करत कल्पक त्या दुर्गंधीने भरलेल्या कुंपणात काळ कंठू लागला. दिवसेंदिवस शरीर थकत होते, पण कल्पकाने त्या ठिकाणी मरावे असा योग नव्हता. कल्पक गेला असे कळाले आणि राजाच्या शत्रूंनी उचल खाल्ली. नंदराजा फार वृद्ध झाला होता. अमात्यही लेचापेचा होता. एक राजाने
नगराला वेढा घातला. लवकरच नगरातले धान्य संपले आणि बाहेरून रसद व कुमक मिळायची ती बंद झाल्याने लोक फार व्याकुळ झाले. अमात्य हतबल झाला. नंदराजा पस्तावला. कल्पकाची दशा आपण काय केली याबद्दल तो स्वतःला बोल लावू लागला. विहिरीतले कुणी जिवंत आहे का, त्याने चौकशी केली. एक जण जिवंत आहे, पण कोण आहे कुणास ठाऊक, शिपायाने उत्तर दिले. राजाने पालखी पाठवली. कैद्याला वर काढले. पांढरा फटक मृत्यूच्या द्वारी जवळजवळ पोहोचलेला कल्पक बाहेर आलेला पाहून लोकांनी अश्रू ढाळले. राजाने त्याचे पाय धरले. वैद्यांना बोलावले. शोकाकुल कात्यायनीला फिरून तिच्या वैभवशाली वाड्यात आणले. पण कल्पक पत्नीचे सांत्वन करण्यासही घरी गेला नाही. बोलवत नव्हते तरी क्षीण स्वराने त्याने मला तटावर घेऊन चला असे सांगितले. तटावर सर्वत्र तो पालखीतून फिरला. सैनिक त्याच्या जयजयकार करू लागले. पण हे सारे नाटक आहे असे समजून शत्रूने अस्त्रांचा भडीमार केला. पण कल्पकाने शत्रूच्या मंत्र्याला चिठ्ठी देऊन गंगेच्या प्रवाहात आपण भेटू असा निरोप पाठवला. तो निरोप ऐकून तो मंत्री हा खराच कल्पक आहे की तोतिया आहे हे पाहण्यासाठी होडीत बसून निघाला. कल्पकही होडीत बसला. दोन्ही होड्या काही अंतरावर असताना काही न बोलता कल्पकाने एक ऊस घेतला आणि त्याची वरची व खालची पेरी सांध्यावर कापून टाकली. आणि हे काय, असे त्याने खुणेने त्या मंत्र्याला विचारले. त्या मंत्र्याला ते कळले नाही. वस्तुतः कल्पकाला सांगायचे होते, तुम्ही समेट करायला तयार आहात का? ऊस जसा वर कापा नाही तर खाली लावला की फिरून वाढतो. त्याचा सांधा नेहमी टिकतो. तसेच क्षत्रियांचे असते. खरा असो की खोटा असो, समेट त्यांनी करावा हे बरे. पण हा अर्थ काही त्या परक्या मंत्र्याला कळला नाही. मग कल्पकाने एका गवळणीकडे बोट दाखवले. काठी मारल्याने तिच्या डोक्यावरची हंडी फुटून ताक वाहू लागले होते. याचा अर्थ असा की संधी करा, तह करा, नाहीतर डोके फोडून तुमचा नायनाट करू. हाही अर्थ त्या दुसऱ्या मंत्र्याला कळाला नाही. मात्र कल्पक काहीतरी गूढ सांगतो आहे हे आपल्याला कळतसुद्धा नाही. आता तो स्वतः आपल्यामुळे आपल्या टिकाव लागणार नाही असे जाणून मंत्र्याने आपल्या सैन्याला हुकूम दिला. माघार घ्या, कल्पक आला आहे. पाटलीपुत्राचा वेढा उठला. भुकेलेली प्रजा लवकरच जेवून खाऊन तृप्त झाली. एवढ्या वेळा श्रीवर्धनाने कुठे काळे हुक केले होते त्याचा पत्ता लागला नाही. नंद राजाने त्याचा कडेलोट करण्याचे ठरवले होते, परंतु कल्पकाने तो भेटल्यास त्याला क्षमा करायचे ठरवले. पण तो प्रसंग आला नाही, कारण श्रीवर्धन पळाला तो पळालाच. दुःखी कल्पक आता कात्यायनीजवळ गेला. तिचा शोक काय वर्णावा. जसजसा कल्पक तिच्या मुलांच्या विहिरीतल्या गोष्टी सांगे तसतशी कात्यायनी दुःखाने व्याकुळ होई. शेवटी काय म्हणाले माझे बाळ, तिने विचारले. ते म्हणाले, आमच्यापैकी एक जण तरी तुमच्या पोटी फिरून येईल. आईला म्हणावे, दुःख करू नकोस. खरेच, अगदी खरे. क्षणभर कात्यायनी स्तब्ध बसली. मग डोळे पुसून कल्पकाचा हात हाती घेऊन ती म्हणाली, तुम्ही गेलात. मी 1.5-2 महिने वाट पाहिली. नंतर जीव द्यायचे ठरवले. पण स्वप्नात माझे बाळ मला हेच रोज सांगायचे. म्हणून जीव द्यायचा विचार बदलून मी दिवस काढले. पोटी येणाऱ्या नव्या बाळाला तुमच्या शिष्यांकडून चांगले शिक्षण देऊन तुमच्या एवढे मोठे करण्याची आशा मी धरली. खरेच, कल्पकने विचारले. अगदी खरे. आणि खरोखरच कात्यायनीचे स्वप्न खरे ठरले. तिचाच मुलगा नाही तर जोपर्यंत नंदाच्या 9 पिढ्या शिल्लक होत्या तोवर कल्पकाचे घराणेही मंत्रिपदावरती होते.